होत पहिला चेंडू समीर महाडिक यांचा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणे, तिथून मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून जात असताना कोणती धाव येताना दिसत नाहीये. मजा येणार आहे या मॅचला, कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना सुरू होत असताना दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला रोह्यामधील भालगाव संघ जो देवा स्पोर्ट्स क्लब आरळीच्या नावाने खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला अडखळ फायटर अडखळचा हा संघ खेळत असताना या दोन संघाची ताकद जर आपण बघितली तर मागील मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स याचं बॅटिंग युनिट याचं बॉलिंग युनिट म्हणून आपण बघितला होता, आणि म्हणूनच आता या मॅच मध्ये त्यांचं जिंकणं हारणं कोणाच्या वाट्याला या दोन बाबी येत आहेत. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. सिंगल आली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दुसरी धाव नाही घेता आली आहे. एकच धाव येताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा अजूनही म्हणजे 5 चेंडूची 1 ओव्हर आहे. मोठा फटका, चेंडू उंच हवेमध्ये नाही तर मोठा एरियल रूट क्लिअर करत असताना सरळ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या गेटवरती जाऊन पडलाय. येत आहे 6 धावा. षटकार. थँक्यू. लगातार 2 षटकार आले. पहिलं षटक संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. समीरच्या आगे समीरने केला हल्ला आणि तिथं आपल्या संघाला काही प्रमाणात अमीर बनवले. आता नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. नाव आहे दीपेश लोखंडे. 2 स्ट्राईक बॉलर आहेत अडखळचे, समीर आणि दीपेश. आता समीरच्या षटकानंतर दीपेश आलाय. पहिला चेंडू हरकत करत असताना बाहेरच्या दिशेने कट झाला आणि कट होत असताना कोणती धाव येत नाहीये, आणि पंचांनी तिथं येस आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आले. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतलाय. येस, इट्स वाईड.
वाईड नंतर यावेळेचा चेंडू मात्र शफल होऊन सुरुवातीला जागा क्रिएट करून तिथं खेळण्याचा प्रयत्न म्हणजे बनवून जागा खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवरती मात्र एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल येते वाईड नंतर सिंगल म्हणजेच एका चेंडूवरती 2 आल्यासारखे आहेत. पहिल्या षटकामध्ये आलेला धाबा नेक्स्ट बॉल यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून गेलाय. यावेळेला लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय. कोणतंही उत्तर नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. बरोबर गॅप मधून चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारची धावगती इंडिकेट करते 40 धावांना. दाखवते की 40 धावा इथून बनवू शकतात आणि 40 धावा बनताना पण आपण बघितला त्याच्यापेक्षा जास्त धावा त्यांचा पाठलाग होताना सुद्धा बघितलाय. मोठा फटका. ओ चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. समोर समोर चेंडू हाताळला गेला अगदी गुडलन स्पॉटच्या थोडा पुढून म्हणजे 3 ते 3.5 मीटरवरून चेंडूला सरळ पाठवलं. कोणत्या प्रकारचा टर्न नाही परंतु जो गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं त्याने मात्र फलंदाज समीर बीट होताना दिसत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक दीपेश लोखंडेने केलाय. पुढील चेंडूसाठी ते तयार होत आहेत. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर द 0 लॉस. हो पुन्हा एकदा यावेळेला चेंडू बॅक ऑफ द हँड आणि त्यानंतर लेग कटर आउट कटर आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती पुन्हा कोणती धाव येत नाहीये. समीर आता थोडा दडपणाखाली आहे. अंडर प्रेशर आहे आणि अशा अंडर प्रेशर असताना धाबा बनवणं ही मोठी डिफिकल्ट टास्क आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील 20 वरती धावफलक थांबलाय. मागील 2 चेंडूवरती प्रभुत्व गाजवलं ते दीपेश लोखंडेने. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. समीर जैसे थे वैसे. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती टीम भालगाव रोहा. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो मिस्टर रोहित. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला देवा स्पोर्ट्स क्लब आराळी भालगावचा संघ धावांचा रथीब रचण्याचा प्रयत्न करतोय आणि तो रथीब रचत असताना पहिल्या 2 षटकामध्ये जर त्यांची कहाणी बघितली तर पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा त्याने वसूलल्या होत्या. हो यावेळेला शरीराच्या दिशेने येणारा चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि तिथे 1 धावेचं रूपांतर दुसरी धाव दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसवल्या गेल्यात. पंकजने मारलेला तो फटका होता आणि त्यानंतर या 2 धाव्यांशी 22 वर धावफलक जाऊन पोहोचले. काय करावं लागणार आहे? 15 चेंडूंमध्ये किमान तुम्हाला 35च्या आसपास तरी धावफलक सेट करावा लागेल जेणेकरून गोलंदाजांना काही प्रमाणात बळ मिळेल. हो जडमधला चेंडू आणि त्यावरती हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला कुठे पाठवलंय? ओ ये क्या हुआ है? रोहितनं फेकलं चेंडूला. ओव्हरथ्रोच्या रूपाने मिळतील या 4 म्हणजे टोटल 5 धावा. मुखातून जर कोण लाईव्ह वरती बघत असेल ते सुद्धा म्हणणार आहेत काय मारायची गरज होती का? थ्रो केला परंतु त्याला बॅकअप नव्हतं. एवढा मोठा गॅप ओपन आहे. कोणतं साहस आलं कोणास ठाऊक. 5 धावा मिळाल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेला दीपेशच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. सिंगल धाव येईल. 28 वर धावफलक जाऊन पोहोचले. आयुष पाटील आमचे नवीन स्कोरर आहे. डिमेनने नवीन स्कोररना इंट्रोड्यूस केलंय आणि खूप चांगली स्कोरिंग सकाळपासून करतायत. बंटी म्हणा किंवा प्रवीण पाटील बाबू म्हणा खूप चांगल्या प्रकारे त्यांना गाईड करतात आणि ही एक नवी उपलब्धी असणार आहे DBN साठी.
लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतील येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड. अशा अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आणि त्या ओव्हरथ्रोच्या रूपाने आलेल्या तब्बल 5 धावा, त्या धावांना आता मनात ठेवलं जाणार आहे. जशी ही मॅच डामाडोल होईल, कधी इकडं कधी तिकडं अशी नाचेल, त्यावेळेला त्या 5 धावा आठवतील. तुर्तास पहिली इनिंग संपन्न होण्या अगोदर किती धावा धावफलकात लगावल्या जातात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये होत आहे. चांगली फिल्डिंग आशिषने तिथे केली आणि फेकी सुद्धा केली आहे. 2 धावा धावफलकामध्ये ॲड. 31 शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. चला यापुढील होणारा टॉस काळभैरव क्रिकेट संघ नानवली. हो मोठा फटका, चेंडू उंच हवेमध्ये, उंच नाही तर अंतरी गाठलंय आणि चेंडू सरळ गेलाय जुन्या पवेलियनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. चला सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आले. दीपेश लोखंडे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला समीर महाडिक. गोलंदाजी मार्गवरती समीर. आणि असं असताना पाठला करायचा आहे 38 धावांचा. अडखळला 38 करायचे आहेत. आता आता न अडखळा येता अडथळा येता या धावांचा पाठलाग. लेग स्टंपवरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र लेगलान्स करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात केला, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून मागे निघून गेला. त्यावेळेला वाईटची सांगता पंचांनी केली आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. त्याच्यामध्ये देवा स्पोर्ट्स क्लब आराळी भालगाव रोह्याचा संघ एका बाजूला आपण बघतोय, तर त्याच्या समोर मंधनगड तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणजे तडखळ फायटर हा संघ. हो 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 बॅटची आतली काढा घेऊन चेंडू रनआउटची संधी, परंतु ती रनआउटची संधी मिस होत असताना चेंडू जास्तच उंच फेकला गेला आणि तिथं एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश या अगोदर सुद्धा झाला, परंतु जशी ही सिंगल आली त्यानंतर 2 धावा धावफलकातील लगावल्या गेल्या. तुर्तास इक्वेशन काय सांगते
येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांच्या सरासरीने धावा बनवायच्या तर त्याच्यावरती जर नजर टाकली तर किमान 12-13च्या आसपास तुम्हाला धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटका गणी. आणि हे करत असताना 5 चेंडूचं एक षटक आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागणार आहे. हो 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 हो, खाली राहणारा चेंडू. समीर महाडिक सुद्धा बीट होत आहेत आणि बीट होत असताना एक धाव त्यांनी सुद्धा धावून कंप्लीट केली आहे. खूप मोठी जबाबदारी दीपेश लोखंडेवरती आहे. दीपेश लोखंडेचं खेळपट्टीवरती उभं राहणं, त्याच्या बॅटमधून धावा येणं, या साऱ्या बाबी अडखळसाठी फायदेमंद ठरतील. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल तर समीरची गोलंदाजी ही सुद्धा एक चर्चेचा विषय राहिली आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आतमध्ये येत असताना त्या चेंडूवरती कोणतीही धाव येताना दिसत नाही. समीर वर्सेस समीरच्या युद्धामध्ये समीर महाडिक वरती रोह्याचा समीर म्हणजेच बालगावचा समीर जो आहे तो भालगावचा समीर जो आहे तो थोडासा भारी पडलाय, हे आतापर्यंत आपण पाहिलं. हो, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पायावरती आदळला आणि कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल किती धावा आहे? 4 बिनबाद अडखळ. थँक्यू. चला चला, बॉलर चूज करा पटापट, एवढा वेळ नाहीये. नानवलीने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. लगेच आपण आपली टीम मीटिंग काय आहे ती करून घ्या, यानंतर लगेच आपल्याला मैदानात जायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या संघांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. खूप चांगल्या टीम्स उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आहेत. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत काही संघ तर त्या व्यतिरिक्त काही संघ आहेत आणि तिथून उद्या ग्रँड फिनाले सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास या मैदानाच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी अडकल पाठलाग करते 38चा. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पंच वळत असताना सांगतात यस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्राच्या रूपाने येणारी धाव म्हणजेच या धावपलकाला अजून सोपं करण्याचा प्रयत्न, आणि तो सोपं कोण करत आहे? फलंदाज नाही, गोलंदाजाच्या माध्यमातून त्याला त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी केलेली ही मदत म्हणावी. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावपलकामध्ये ऍड होते. या षटकाची सुरुवात सुद्धा वाईडनं. हो हो, वाईडनं सुरुवात केल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला लांबून पिक केलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेगा पार, षटकार. हो, पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट. काय जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे. ओ लाजवाब, शानदार, दमदार प्रहार आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेगा पार, षटकार.
चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय. नवीन फलंदाज रोहित. खोलट टप्प्याचा चेंडू गतीमधला परिवर्तनाला रोहितने त्वरित समजला आणि त्यानंतर मात्र एक धावून कंप्लीट करत असताना सिंगल धाव कंप्लीट केली आहे. आता शेवटच्या आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे, जिथे 18 धावांची अजूनही गरज आहे. 6-18 म्हणजे 3 षटकार तसं बघायला गेलं तर. पण काय ते षटकार मारण्याचा प्रयत्न दीपेश लोखंडे करतील की अजून काहीसा वेगळा पवित्रा. तुर्तास देवा थोडा महागडा ठरलाय. वाईडनं षटकारानं. ओहो, मिस टाइम, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय. सिंगल घेतली जाते. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकातील धाबा जात आहेत 21 वरती 21. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती ताबडतोड फलंदाजी करत असताना चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेखा पार. षटकार. 6 पडलेला होता, ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. परंतु अडखळणे या म्हणजे दीपेश लोखंडेने त्याच्या फलंदाजीने दाखवून दिलं की या धावांचा पाठलाग किती शक्य आहे. तुर्तास 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. भालगाव संघ विचारात पडलाय की नक्की काय करावं. क्षितिज कदमने केलेली बॅटिंग, त्या बॅटिंग सारखी बॅटिंग आता. बॉल द्या जरा खाली. त्याच फलंदाजी सारखी फलंदाजी दीपेश लोखंडे करतोय. म्हणूनच प्रत्येक संघाच्या ज्या ट्रम्प कार्डला ज्या वेळेला संघाला गरज आहे त्यावेळेला चालणं गरजेचं होतं. त्यांच्या बाजूला तर विजय झुकेल. देवा स्पोर्ट्स क्लब आराळी या संघाने ज्या काही धावा बनवल्या त्याच्यामध्ये अजून किती धावा कमी पडल्यात किंवा अजून काय करणं गरजेचं होतं जेणेकरून विजय प्राप्त झाला असता, तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण दुसऱ्या षटकामध्ये आलेले षटकार. त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणं गरजेचं होता. चौकाराला तितकं महत्व नाही आहे, परंतु या मैदानावरती ज्या खेळपट्टीवरती तुम्ही खेळताय तिथून षटकार जितके तुम्ही थांबवाल तितकं मॅचमध्ये इन राहाल. हो, खोलट टप्प्याचा चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातात. एकदा कंप्लीट केली गेली रोहितनं. हो, रोहितला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज ओ ये क्या हुआ. 2 धावा धावून कंप्लीट. मोये सीन आणि 2 धावा धावून कंप्लीट होताना बघायला मिळतात. बघा बेल्स का यही कुछ कारनामा, कुछ लोगों को लेके गया, कुछ लोगों को डुबो के गया. आता या 2 धावा आल्यानंतर 3-9 अशी इक्वेशन येऊन थांबली आहे. बेल्स जोपर्यंत डिस्क्लोज होत नाही तोपर्यंत फलंदाज बाद घोषित केला जात नाही, जरी तुम्ही लाईनच्या बाहेर असाल. म्हणजे आता टेन्शनच्या वातावरणामध्ये सुद्धा रोह्यातील काही खेळाडूंना म्हणजे भालगावच्या संघातील खेळाडूंना हसायला येत असेल
की असं कसं झालं. दीपेश हो यावेळेला चेंडू चाव्यामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. अडवण्याचा प्रयत्न झाला. एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट. कुछ भी हो जाए छक्का बहुत ही जरूरी है. 6 रन बहुत ही जरूरी. 2-7 करावी लागणार आहे मात. कोण करणार आहे ही मात येणारी काळवेळ सांगणार आहे. नाही केली मात तर लागून जाणार आहे वाट आणि जशी वाट लागणार तशी वाट मोकळी सुद्धा होणार आहे घरी जाण्याची. मग तो संघ कोणताही असो भालगाव असो किंवा अडखळ डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. दुसरा जायचा प्रयत्न हो चेंडू सीमा आहे का पार. चौकार. सुरेश पेश लोखंडे ओ इनसाइड आउट. चेंडू चाव्यामध्ये उंच नाही तर अंतर सुद्धा गाठतोय. व्हॉट अ फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम अडखळ फायटर या संघानं. फायटिंग स्पिरिट दाखवत असताना फायटिंग फिनिश केलाय आणि पराभवाच्या छायेमध्ये झालेली टीम देवा स्पोर्ट्स क्लब आराळी भालगाव संघाला. हार्ड लक टीम भालगाव रोहा.